शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली आहे का असा प्रश्न विचारला जातोय। मित्र पक्षाला आदर नाही तिथे युती करणं योग्य नसल्याचं शरद पवारांचं मत असल्याची माहिती कळतेय। ठाकरे शरद पवारांच्या पक्षाला मुंबईत 10 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांची काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचं त्यामुळे कळतंय। शरद पवारांनी काँग्रेसकडे 58 जागांची मागणी केल्याची माहिती आहे। उद्यापर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहणार असल्याची माहिती कळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर महत्त्वाची एक माहिती आहे आणि त्या संदर्भात अधिक अपडेट आपल्याला देतील निलेश बुधावले। निलेश, खरं तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक वेगळा निर्णय घेतल्याचं दिसतंय। ज्या ठिकाणी आपल्याला आदर मिळत नाही त्या ठिकाणी आघाडी नको अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मांडलेली आहे आणि त्यामुळेच काँग्रेससोबत आपण जाऊयात अशा पद्धतीची ही भूमिका आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ठाकरेंसोबतची चर्चा थांबली अशा पद्धतीची देखील विश्वसनीय सूत्रांना माहिती एबीपी माझाला दिली आहे। ठाकरेंसोबत जाताना 10 जागा केवळ देऊ अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं मांडण्यात आली आणि यावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले कार्यकर्ते संभाव्य उमेदवार नाराज झाले आणि त्यामुळेच काँग्रेसचाच पर्याय आपण घेतला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांना मांडली आहे। साधारणपणे 58 जागांचा जो प्रस्ताव आहे तो काँग्रेससमोर ठेवला होता। काँग्रेसकडून देखील अद्याप या संदर्भामध्ये पुढचा जो निर्णय येणं अपेक्षित होता तो आलेला नाही आहे। त्यामुळे उद्या सकाळपर्यंत काँग्रेस नेमकं काय म्हणताय हे पाहणं महत्त्वाचं राहील। काँग्रेस संदर्भातल्या निर्णयाची वाट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाहिल आणि त्यानंतर कदाचित संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळीच पहिली यादी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची येऊ शकते। तशी तयारी देखील पक्षाची झाली आहे। पक्षाची नुकतीच अंतर्गत बैठक प्रदेश कार्यालयामध्ये पार पडली। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये संभाव्य उमेदवार यासोबतच जिल्हाध्यक्ष यांची ती बैठक होती आणि त्या बैठकीमध्येच अशा पद्धतीचा निर्णय झाला असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।